नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी विद्या मंदिर संस्थेमार्फत आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत. मी घोलप जे लोकनेते व्यंकटराव हिरे महाविद्यालय पंचवटी नाशिक. विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रकरण 5 जे आहे ते प्रकरण 5 ठेवी या प्रकरणाचा विचार जो आहे तो विचार आपण करतोय. विद्यार्थी मित्रांनो, मागील लेक्चरमध्ये आपण ठेवीची स्वीकृती जी आहे ती स्वीकृती म्हणजे काय आणि ठेवी स्वीकारण्याबाबतच्या अटी आणि शर्ती याचा विचार जो आहे तो विचार केलेला आहे. आता तिथे जे आहे तर ठेवीच्या स्वीकृतीच्या बाबतीमध्ये आपण तिथे विस्ताराने बघितलेलं होतं की कोणकोणत्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या ठेवींची स्वीकृती जी आहे ती स्वीकृती करू शकतात आणि त्यात प्रामुख्याने सभासदांकडून कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात आणि जनतेकडून कोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारू शकतात याचा विचार जो आहे तो विचार आपण तिथं केलेला आहे. मग तिथे जनतेकडून ठेवी जी आहे ते जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये आपण बघितलं की पात्र सार्वजनिक कंपनी आणि सरकारी कंपनी जी आहे ती सरकारी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकते आणि सभासदांकडून खाजगी कंपनी, सार्वजनिक कंपनी आणि पात्र सार्वजनिक कंपनी अशा प्रकारच्या कंपन्या ज्या आहेत त्या कंपन्या ठेवी ज्या आहेत त्या ठेवी स्वीकारू शकतात. आता आपण सर्वप्रथम जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत बघूया. जनतेकडून ठेवी स्वीकारत असताना कोणकोणत्या गोष्टी विचारात घेतल्या जात आहेत त्याचा प्रामुख्याने विचार जो आहे तो विचार आपण तिथे करूया. तर सर्वप्रथम जे आहे तर सर्वप्रथम तिथे आपण आत्ताच बघितलं की पात्र असलेल्या सार्वजनिक कंपन्या ज्या आहेत त्या सार्वजनिक कंपन्या आणि सरकारी कंपनी जी आहे ही सरकारी कंपनी जनतेकडून ठेवी स्वीकारू शकत असते. आता आपल्याला जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत बघायची आहे. आपण भाग जे आहे त्या भागांच्या विक्रीची पद्धत बघितली, त्यानंतर कर्जरोखे विक्रीची कार्यपद्धत बघितली. तर याच्यामध्ये काही गोष्टी ज्या आहेत त्या काही गोष्टी तिथे सारख्या येत आहेत आणि आपण बघितलं आहे की कंपनीच्या संदर्भामध्ये सगळे निर्णय, महत्त्वाचे निर्णय जे आहे ते संचालक मंडळ घेतं आहे आणि ज्यावेळेस तिथे संचालक भागधारकांची आवश्यकता असते त्यावेळेस भागधारकांची सभा घेतली जाते आणि भागधारकांचा निर्णय जो आहे तो निर्णय देखील विचारात घेतला जातो. म्हणजे व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनाचा विचार केला जातो आहे आणि कंपनीचे जे मालक आहे या मालकांचा निर्णय घेत असताना विचार जो आहे तो विचार तिथे केला जात असतो. आता सगळ्यात प्रथम जे आहे ते म्हणजे संचालक मंडळाची सभा जी आहे ती संचालक मंडळाची सभा बोलवणं. आता आम जनतेकडून ठेवी स्वीकारल्याबाबतचा ठराव संमत करण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवली जाते. मग संचालक मंडळ जे आहे या संचालक मंडळाची संमती जी आम जनतेकडून ठेवी घ्यायची आहे तर त्यासाठी संचालक मंडळाची संमती जी आहे ती संमती घेण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवली जाते आणि या सभेत ठेव स्वीकृतीचा ठराव जो आहे तो ठराव मंजूर करण्यात येतो आणि त्यामध्ये ठेवीची रक्कम, अटी आणि शर्ती, ठेवीची किती रकमेच्या ठेवी स्वीकारायच्या त्याबाबतच्या अटी आणि शर्ती काय असल्या पाहिजे याबाबतचा निर्णय जो आहे तो निर्णय घेतला जातो आणि त्यासंबंधीचा ठराव जो आहे तो ठराव तिथे संमत केला जातो. आणि या सभेत ठेव स्वीकारण्याबाबत ठेव जी आहे ती ठेव स्वीकारायची आहे तर कंपनीचे जे मालक आहे म्हणजे भागधारक जे आहे या भागधारकांची देखील मंजुरी घेणं आवश्यक असतं. मग या सभेमध्ये तिथे भागधारकांची मंजुरी घेण्यासाठी सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ जी आहे ती वेळ निश्चित केली जाते. मग व्यवस्थापन जे आहे त्या व्यवस्थापनाचा निर्णय घेतला जातो आणि कंपनीची मालकी ज्यांच्याकडे आहे त्यांचाही निर्णय घेणं आवश्यक आहे. त्यामुळे भागधारकांची सभा जी आहे ती सभा बोलवावी लागते. मग तिथे संचालक मंडळाच्या सभेमध्येच भागधारकांच्या सभेचा दिनांक आणि वेळ जी आहे ती वेळ निश्चित केली जाते. मग त्यानंतर सर्वसाधारण सभा जी आहे ती सर्वसाधारण सभा भरवणे. मग सर्वसाधारण सभा कोणाची भरवली जाते तर भागधारकांची सभा जी आहे ती भागधारकांची सभा आणि आम जनतेकडून ठेवी स्वीकारायच्या आहे यासाठी मान्यता घेण्यासाठी ही सभा बोलवली जाते आणि या सभेमध्ये त्या संबंधीचा ठराव जो आहे तो विशेष ठराव मंजूर केला जातो. म्हणजे ठेव स्वीकारण्याबाबतचा ठराव जो आहे तो ठराव मंजूर केला जातो आणि त्याची एक प्रत जी आहे ती प्रत कोणाकडे पाठवली जाते, नोंदणी अधिकारी जो आहे तो नोंदणी अधिकारी त्याच्याकडे पाठवली जाते आणि गरज पडल्यास रिझर्व्ह बँक ऑफ
ऑफ इंडिया आहे जे आहे त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडे देखील एक प्रत जी आहे ती एक प्रत तिथे पाठवली जात असते. त्यानंतर संचालक मंडळाची सभा. मग तिथे जे आहे तर ठेवीबाबत प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या, आता इथे काय केलेलं आहे, सर्वसाधारण सभेमध्ये भागधारकांची देखील मंजुरी घेतलेली आहे. मग त्यानंतर पुन्हा संचालक मंडळाची सभा जी आहे ती सभा बोलवली जाते आणि ठेवीबाबत जी काही जाहिरात प्रसिद्ध करायची असते त्या जाहिरातीतील मजकुरास मान्यता देण्यासाठी संचालक मंडळाची सभा बोलवली जाते आणि या सभेमध्ये कंपनी कायद्यानुसार जाहिरातीत आवश्यक असलेली माहिती जी आहे ती माहिती समाविष्ट केली जाते आणि त्या जाहिरातीतील मजकुरास मान्यता जी आहे ती मान्यता देऊन संचालकांच्या स्वाक्षऱ्या ज्या आहेत त्या संचालकांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जातात. म्हणजे एक प्रकारे जाहिरात देण्यासाठी संचालक मंडळाची मंजुरी जी आहे ती संचालक मंडळाची मंजुरी किंवा त्यांची मान्यता जी आहे ती मान्यता घेतली जात असते. आता बँकरची नियुक्ती म्हणजे काय, तर बँकेची नियुक्ती कशासाठी, तर ठेवीदारांनी ठेवण्यासाठी जो अर्ज केलेला आहे आणि जी ठेव रक्कम जी आहे ती ठेव रक्कम जी जमा करणार आहे त्यासाठी कंपनीचे बँकर्स म्हणून बँकेची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती करण्यात येते. मग कंपनीचे जे ठेवीदार जे रक्कम जी आहे, जी रक्कम कंपनीकडे देणारा ठेव स्वरूपामध्ये देणार आहे तर ती रक्कम आणि ठेवीसाठीचा अर्ज जो आहे तो अर्ज स्वीकारण्यासाठी बँकेची नियुक्ती तिथे बँकेची नियुक्ती जी आहे ती बँकेची नियुक्ती केली जात असते. त्यानंतर पतमानांकन किंवा पतपात्रता दाखला जो आहे तो पतपात्रता दाखला घेणं जो आहे तो पतपात्रता दाखला घेणं. मग आता तिथे ठेवीचा अर्ज आणि रक्कम स्वीकारण्यासाठी बँकेची नेमणूक केल्यानंतर कंपनी मान्यता प्राप्त पतमानांकन संस्थेकडून पतपात्रता दाखला मिळवते आणि दाखला मिळवल्यानंतर पतमानांकाचा उल्लेख ठेवीच्या जाहिरातीमध्ये करणं आवश्यक आहे. कर्जरोख्यांचं जे प्रकरण बघितलं तर त्या प्रकरणामध्ये पतमानांकन किंवा पतपात्रता जी आहे तो पतपात्रता दाखला म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे. म्हणजे एक प्रकारे कंपनीची कर्ज फेडण्याची क्षमता जी आहे ती क्षमता, क्रेडिट रेटिंग जो आहे तो क्रेडिट रेटिंग तिथं विचार जो आहे तो विचार केला जातो. मग कंपनीने बँकरची नेमणूक जी आहे ती नेमणूक केल्यानंतर कंपनीला हा पतमानांकन दाखला जो आहे तो दाखला तिथं मिळवणं आवश्यक असतो आणि तो दाखला मिळवल्यानंतर जाहिरातीमध्ये त्याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख करणं कंपनीला गरजेचं असतं. त्यानंतर ठेव विश्वस्ताची नियुक्ती जी आहे ती ठेव विश्वस्ताची नियुक्ती. तर ठेवीच्या परतफेडीसाठी ठेवीदारामध्ये विश्वासार्हता निर्माण व्हावी यासाठी कंपनीकडून एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती केली जाते. ठेव जी रक्कम ठेवली जाते तर ती रक्कम जी आहे ती रक्कम आपण बघितलं की ठेवीच्या बाबतीमध्ये कंपनी कोणतीही आपली मालमत्ता तारण म्हणून जी आहे ती तारण म्हणून देत नसतं. ठेवीच्या माध्यमातून तिथे कर्ज जे आहे ते कर्ज उभं करणं कंपनीला अत्यंत सोपं असतं आणि ठेवीदारांचा जर विचार केला गेला तर ठेवीदारांना बँकेतील ठेवीवरती जो व्याजदर दिला जातो त्याच्यापेक्षा जास्त व्याजदर जो आहे तो व्याजदर कंपनीकडून मिळतो आहे. परंतु ठेव जी आहे ती ठेव ही असुरक्षित गुंतवणूक तिथे मानली जात असते. मग तिथे ठेवीदारांमध्ये विश्वास जो आहे तो विश्वास किंवा विश्वासनीयता जी आहे ती विश्वासनीयता निर्माण व्हावी यासाठी एक किंवा अनेक ठेव विश्वस्तांची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती केली जाते आणि कंपनी आणि विश्वस्त यांच्यामध्ये करार जो आहे तो करार करण्यात येतो आणि या करारामध्ये ठेवीची स्वीकृती आणि ठेव परत करण्याबाबतच्या अटी आणि नियम याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख करण्यात येतो. मग तिथे ठेव विश्वस्त जो आहे तर त्या ठेव विश्वस्ताची नियुक्ती किंवा नेमणूक जी आहे ती नेमणूक तिथे केली जाते आणि त्यांच्यामध्ये जो करार केला जातो त्या करारामध्ये ठेवीबाबतच्या अटी आणि ठेवी स्वीकृती जी आहे त्याच्या अटी आणि ठेवीची रक्कम परत करण्याबाबतच्या अटी निश्चित ज्या आहेत त्या निश्चित केल्या जातात आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर कंपनी आणि ठेव विश्वस्ताच्या करारावरती स्वाक्षऱ्या ज्या आहेत त्या स्वाक्षऱ्या होणं आवश्यक असतं. ठेव विश्वस्त जो आहे याच्यावरती स्वाक्षरी जी आहे ती स्वाक्षरी होणं गरजेचं असतं. म्हणजे जाहिरात जी आहे ती जाहिरात कंपनीला प्रसिद्ध करण्यापूर्वी तिथे
ठेव विश्वस्ताचा करार जो आहे तो करार करणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढचं जे आहे ते म्हणजे ठेवीचा विमा घेणं किंवा उतरवणं. आता ठेवीचा विमा उतरवणं आवश्यक असल्याने कंपनीला विमा कंपनीबरोबर करार म्हणजे आपण कायद्यामध्ये तिथं बघितलेलं आहे किंवा ठेवी स्वीकारण्याच्या ज्या अटी आणि शर्ती तिथं बघितलेलं आहे की विमा. मग त्यामुळे कंपनीला विमा विमा जो आहे तो विमा घेणं किंवा विम्याचा करार करणं कंपनीला बंधनकारक असतं. मग ठेवीची जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर हा करार जो आहे हा करार कंपनीला करावा लागतो आणि या करारावर कंपनी आणि विमा कंपनी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आवश्यक असतात. मग ठेवीचा विमा जो आहे तो विमा उतरवला जातो आणि जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर हा करार केला जात असतो आणि या करारावरती कंपनी आणि विमा कंपनी यांच्या अधिकाऱ्यांच्या सह्या ज्या आहेत त्या सह्या घेतल्या जात असतात. त्यानंतर पुढे आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे जाहिरातीची नोंदणी जी आहे ती नोंदणी. मग जाहिरात प्रसिद्ध करण्यापूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे जाहिरातीची नोंदणी जी आहे ती नोंदणी करणं आवश्यक असतं. म्हणजे जाहिरातीची एक प्रत जी आहे ती प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करणे. मग नोंदणी अधिकाऱ्याकडे ती प्रत दाखल केल्यानंतर 30 दिवसाच्या आत कंपनीला जाहिरात जी आहे ती 30 दिवसांनी जाहिरात जी आहे ती जाहिरात कंपनीला काय करता येते असते, प्रसिद्ध जी आहे ती प्रसिद्ध करता येत असते. म्हणजे जाहिरात काय करावी लागते कंपनीला, जाहिरातीची नोंदणी अधिकाऱ्याकडे करावी लागते आणि त्याचनंतर जाहिरात जी आहे ती जाहिरात कंपनीला प्रसिद्ध करता येत असते. आता जाहिरात प्रसिद्ध करणं म्हणजे काय, तर नोंदणी अधिकाऱ्याकडे जाहिरातीची नोंदणी केल्यानंतर 30 दिवसानंतर जनतेसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जात असते आणि ही जी जाहिरात आहे ही जाहिरात देशातील प्रमुख इंग्रजी वृत्तपत्रातून आणि कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय असलेल्या राज्यातील प्रमुख प्रादेशिक भाषेतून ही जाहिरात जी आहे ही जाहिरात प्रसिद्ध करणं आवश्यक असतं. लक्षात घ्या की देशातलं प्रमुख इंग्रजी वृत्तपत्र जे आहे ते वृत्तपत्रामध्ये ती जाहिरात देणं आवश्यक असते आणि कंपनीचं नोंदणीकृत कार्यालय ज्या राज्यात आहे त्या राज्याच्या प्रादेशिक भाषेमध्ये ती जाहिरात प्रसिद्ध करणं. आता इथे जर विचार केला गेला तर महाराष्ट्रामध्ये जर कंपनी असेल तर मराठी वृत्तपत्र जे आहे ते प्रमुख वृत्तपत्र असेल त्या वृत्तपत्रामध्ये ती जाहिरात जी आहे, वृत्तपत्र म्हणजे पेपरमध्ये जी आहे ते प्रमुख त्या राज्यातील जे प्रमुख प्रादेशिक भाषेतील जे वृत्तपत्र असेल त्या वृत्तपत्रामध्ये पेपरमध्ये ती जाहिरात जी आहे ती जाहिरात देणं आवश्यक असतं. त्यानंतर कंपनी संकेतस्थळावरती नोंद जी आहे ती नोंद करणं. आता वृत्तपत्रातून जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर या जाहिरातीची नोंदणी कंपनीच्या संकेतस्थळावरती आपण बघतोय की सगळे व्यवहार ऑनलाईन केले जातात. मग त्या दृष्टीने तिथे कंपनीचं जे संकेतस्थळ आहे तर मग त्या संकेतस्थळावरती कंपनीच्या जाहिरातीची नोंद जी आहे ती नोंद केली जात असते. त्यानंतर ठेव अर्ज व रक्कम जमा करणं. मग कंपनीने बँकेला ठेवीदाराचा अर्ज आणि ठेव रक्कम जमा करण्याची सूचना जी आहे ती सूचना देत असते. मग तिथे जी जाहिरात असते त्या जाहिरातीबरोबरच ठेवीसाठीचा अर्ज जो आहे तो अर्ज दिलेला असतो. मग तिथे ठेवीदाराचा अर्ज आणि मग तो ठेवीचा अर्ज आणि रक्कम जी आहे ती रक्कम देण्यासाठीची सूचना जी आहे ती सूचना तिथे ठेवीदाराला दिली जात असते. त्यानंतर ठेव पावती देणं. मग ठेवीची रक्कम कंपनीला प्राप्त झाल्यापासून किंवा धनादेश जो आहे त्या धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत कंपनीला ठेवीदाराला ठेव पावती जी आहे ती ठेव पावती द्यावी लागत असते. मग आता इथे जे आहे तर ठेव पावती जी आहे ती ठेव पावती देणं. मग ठेव पावती म्हणजे काय, तर ठेव स्वीकारल्याबाबतचा पुरावा. मग ठेवीदाराने ठेवीसाठीचा अर्ज आणि रक्कम कंपनीच्या बँकर्सकडे जमा केलेली असते. मग त्याच्यानंतर 21 दिवसाच्या आत त्याने ठेव ठेवली आहे याबाबतचा पुरावा जो आहे तो पुरावा म्हणून तिथे ठेव पावती जी आहे ती ठेव पावती दिली जात असते. त्यानंतर मालमत्तेवरती बोजा निर्माण करणे. जर कंपनीने सुरक्षित ठेवी स्वीकारल्या असतील तर ठेव स्वीकारल्यापासून 30 दिवसाच्या आत कंपनीला
आपल्या स्थिर मालमत्तेवरती बोजा निर्माण करावा लागतं. म्हणजे ती मालमत्ता जी आहे ती मालमत्ता कंपनीला तारण म्हणून देणं कंपनीला बंधनकारक असतं. जर असुरक्षित ठेवी असतील तर त्यासाठी कंपनीला कोणत्याही प्रकारची मालमत्ता तारण द्यावी लागत नाही. परंतु जर कंपनीने सुरक्षित ठेवी स्वीकारलेल्या असतील तर कंपनीला आपली मालमत्ता तारण म्हणून जी आहे ती तारण म्हणून किंवा तिथे त्या मालमत्तेवरती बोजा जो आहे तो बोजा निर्माण करावा लागत असतो. त्यानंतर ठेव रजिस्टरमध्ये नोंदी ज्या आहेत त्या नोंदी करणं. ठेव पावती स्वीकारल्यानंतर 7 दिवसाच्या आत म्हणजे ठेव पावती जी आहे 21 दिवसानंतर त्यांना ठेव पावती दिली जाते आणि ठेव पावती दिल्यानंतर तिथे 7 दिवसाच्या आत चिटणीसाला ठेवीच्या सर्व नोंदी ज्या आहेत त्या नोंदी ठेव रजिस्टरमध्ये नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कराव्या लागतात आणि सदर नोंदणीची तपासणी कंपनीच्या अधिकृत म्हणजे नोंदणी कोण करणार आहे? चिटणीस आणि कंपनीचा जो तिथे अधिकृत जो अधिकारी असणार आहे तो त्याची तिथे तपासणी जी आहे ती तपासणी करत असतो. त्यानंतर ठेवीचं विवरणपत्र. कंपनीने 31 मार्च अखेरच्या ठेवीचे विवरणपत्र तयार करून म्हणजे 31 मार्चच्या अखेरीस त्याने ते विवरणपत्र जे आहे ते विवरणपत्र तयार करून दरवर्षी 30 जूनपूर्वी नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केलं पाहिजे. म्हणजे तो त्या ठेवीचं विवरणपत्र म्हणजे काय? ठेवीबाबतचा सविस्तर तपशील तो कधीपर्यंत तयार केला गेला पाहिजे? 31 मार्चपर्यंत कंपनीने तयार केला पाहिजे आणि 30 जूनच्या अगोदर तो नोंदणी अधिकाऱ्याकडे जो आहे तो ते विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे ते सादर करणं जे आहे ते सादर करणं आवश्यक असतं. मग अशा प्रकारे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत कंपनीला अवलंबावी लागत असते. आता पुढे आपल्याला जे बघायचं आहे ते म्हणजे सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत जी आहे ती सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत. इथे बघा, संचालक मंडळाची सभा, वार्षिक सर्वसाधारण सभा भरवणं, संचालक मंडळाची सभा, बँकरची नियुक्ती, पतमानांकन दाखला मिळवणं, ठेव विश्वस्ताची नियुक्ती, ठेव विमा घेणं. म्हणजे जर बघितलं गेलं तर जवळजवळ सारखेच मुद्दे जे आहेत ते सारखेच मुद्दे येत आहेत. फक्त थोडाफार बदल जो आहे तो बदल तिथे असणार आहे. आता जर कंपनी सभासदांकडून ठेवी स्वीकारत असेल तर कंपनीला पुढील कार्यपद्धत जी आहे त्या पुढील कार्यपद्धतीचा अवलंब करावा लागत असतो. आता सभासदांकडून कोणकोणत्या कंपन्या ठेवी स्वीकारत आहेत तर त्याच्यामध्ये सार्वजनिक कंपनी येते, खाजगी कंपनी येते आणि पात्र सार्वजनिक कंपनी जी आहे ती पात्र सार्वजनिक कंपनी. या 3 कंपन्या ज्या आहे या 3 कंपन्या सभासदांकडून ठेवी स्वीकारू शकतात. आता संचालक मंडळाची सभा. मग सभासदांकडून ठेवी बाबतचा ठराव संमत करण्यासाठी कंपनी संचालक मंडळाची सभा जी आहे ती सभा बोलवते आणि या सभेमध्ये सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याबाबतचा ठराव जो आहे तो ठराव मंजूर केला जातो आणि या ठरावामध्ये ठेवीची रक्कम जी आहे ती रक्कम, त्याची मुदत ठेवीचं वाटप जे आहे ते वाटप आणि परतफेड जी आहे ती परतफेड याचा समावेश जो आहे तो समावेश केला जात असतो. आणि भागधारकांच्या मंजुरीसाठी वार्षिक सर्वसाधारण सभेचं आयोजन केलं. जनतेकडून ठेवी स्वीकारण्यासाठी आपण कोणत्या सभेचा विचार केला गेला होता तर सर्वसाधारण सभा जी आहे ती सर्वसाधारण सभा बोलवली जाते. परंतु सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यासाठी तिथे मंजुरी घेण्यासाठी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आहे ती वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जात असते. मग संचालक मंडळाच्या सभेमध्येच या वार्षिक सर्वसाधारण सभेची तारीख आणि वेळ जी आहे ती वेळ निश्चित केली जाते. त्यानंतर वार्षिक सर्वसाधारण सभा भरवणं. मग सभासदांकडून स्वीकारल्या जाणाऱ्या ठेवीस मान्यता देण्यासाठी कंपनीच्या भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा भरवावी लागते. मग तिथे सभासदांकडून ठेव स्वीकारायची आहे, मग त्याला मान्यता जी आहे ती मान्यता घेण्यासाठी भागधारकांची वार्षिक सर्वसाधारण सभा बोलवली जाते आणि या सभेमध्ये विशेष ठराव संमत करून त्याची एक नोंदणी अधिकाऱ्याकडे सादर केली जाते. मग भागधारकांच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये विशेष ठराव संमत करून त्याची एक प्रत नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल केली जात असते. त्यानंतर संचालक मंडळाची सभा. मग सभासदांनी जर मान्यता दिली आणि मग
मान्यता दिल्यानंतर मग संचालक मंडळाची सभा जी आहे ती संचालक मंडळाची सभा बोलवली जाते आणि या सभेमध्ये ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक तयार करून त्यास प्रसिद्ध देण्यासाठी त्या परिपत्रकावर संचालकाच्या सह्या ज्या आहेत त्या सह्या घेतल्या जातात. आता इथे जे आहे तर सभासदांकडून ठेवी स्वीकारायच्या आहे तर त्यासाठी काय केलं जातं आहे, भागधारकांची मान्यता मिळवली जाते आणि भागधारकांची मान्यता मिळवल्यानंतर संचालक मंडळाच्या सभेमध्ये ठेवी स्वीकारण्याबाबतचं परिपत्रक प्रसिद्ध करून त्या परिपत्रकावर संचालकांच्या सह्या घेण्यात येतात. आता तिथे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत आपण काय बघितलं, जाहिरात, आणि इथे सभासदांकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीमध्ये परिपत्रक जे आहे ते परिपत्रक तिथं प्रसिद्ध केलं जात असतं. त्यानंतर बँकरची नियुक्ती जी आहे ती बँकरची नियुक्ती केली जात असते. ठेवीदाराचे अर्ज आणि रक्कम जी ठेवीवरची जी रक्कम आहे ती रक्कम जमा करण्यासाठी कंपनीकडून बँकेची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती केली जात असते. त्यानंतर पतमानांकन दाखला मिळवणे. तर सभासदांकडून ठेवीचा स्वीकार करताना देखील कंपनीला पतमानांकन संस्थेकडून पतपात्रतेचा दाखला जो आहे तो दाखला मिळवावा लागतो आणि त्याचा उल्लेख जो आहे तो उल्लेख कशामध्ये करावा लागतो आहे, परिपत्रकामध्ये जो आहे तो परिपत्रकामध्ये करावा लागत असतो. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे ठेव विश्वस्तांची नियुक्ती. मग सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यापूर्वी कंपनीला ठेव विश्वस्तांची नियुक्ती करावी लागत असते आणि परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर, म्हणजे ज्याप्रमाणे आपण तिथे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत बघितलं, मग त्याचप्रमाणे कंपनीला सभासदांकडून ठेवी स्वीकारायच्या असल्या तरी ठेव विश्वस्ताची नियुक्ती जी आहे ती नियुक्ती करावी लागते आणि परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी 7 दिवस अगोदर तिथे कंपनी आणि ठेव विश्वस्त यांच्यामध्ये जो करार आहे तो त्या करारावरती स्वाक्षऱ्या ज्या आहेत त्या स्वाक्षऱ्या ज्या आहे ते होणं आवश्यक असतं. त्यानंतर पुढे जे आहे ते म्हणजे ठेव विमा घेणं. मग परिपत्रक जे आहे ते परिपत्रक प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर कंपनीला ठेवीच्या सुरक्षिततेसाठी ठेव विमा जो आहे तो ठेव विमा घेणं आवश्यक असतं. त्यानंतर ठेव स्वीकारण्याबाबतचं परिपत्रक प्रसिद्ध करण्या अगोदर 30 दिवस अगोदर कंपनीला त्या परिपत्रकाची नोंद जी आहे ती नोंदणी अधिकाऱ्याकडे करणं आवश्यक असतं. त्यानंतर सभासदांना परिपत्रक पाठवणं. मग परिपत्रकाची नोंदणी अधिकाऱ्याकडे केल्यानंतर 30 दिवसानंतर कंपनीला आपल्या सभासदांना आपले जे सभासद आहेत ठेवी स्वीकारण्याबाबतचे परिपत्रक पाठवावे लागतं. म्हणजे ते प्रसिद्ध करण्यापूर्वी 30 दिवस अगोदर, मग नोंदणी अधिकाऱ्याकडे ते दाखल केल्यानंतर 30 दिवसानंतर ते परिपत्रक जे आहे ते परिपत्रक सभासदांना पाठवावं लागतं. मग ते परिपत्रक रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट किंवा ईमेल याद्वारे पाठवता येतं आणि त्याच प्रकारे ते वर्तमानपत्रामध्ये जे आहे ते वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध करता येतं. आता इथे तुमची एक गोष्ट लक्षात आली असेल की जनतेकडून ठेवी स्वीकारण्याच्या बाबतीत आपण कसला विचार केला, जाहिरात. आणि सभासदांकडून जनता म्हणजे काय, आपण सर्वसामान्य जनतेला तिथं आव्हान करतो आहे आणि इथे फक्त स्पेसिफिक काही लोकांनाच तिथं आव्हान केलं जातं आहे. मग त्या स्पेसिफिक लोकांनाच ते परिपत्रक पाठवणं गरजेचं असतं. मग त्यामुळे त्या लोकांना तिथे ईमेल, स्पीड पोस्ट किंवा रजिस्टर पोस्टने ती परिपत्रक पाठवलं जात असतं आणि त्याचबरोबर वर्तमानपत्रामध्ये देखील ते प्रसिद्ध केलं जात असतं. म्हणजे इथे जर बघितलं गेलं तर लिमिटेशन्स येत आहे की फक्त काही ठराविक लोकांकडूनच ठेवी स्वीकारता येतं. जनतेकडून ठेवी स्वीकारायची असेल तर तिथे सगळ्या लोकांकडून तिथे ठेव जी आहे म्हणजे जी व्यक्ती ठेवीची रक्कम जे देण्यास पात्र आहे ती व्यक्ती जी आहे ती व्यक्ती पात्र आहे अशा कोणत्याही व्यक्तीकडून ठेवीची रक्कम जी आहे ती रक्कम तिथे स्वीकारता येत असते. त्यानंतर कंपनीच्या संकेतस्थळावरती परिपत्रकाची नोंद. मग पात्र सार्वजनिक कंपनीच्या परिपत्रकाची नोंद जी आहे ती नोंद कंपनीच्या संकेतस्थळावरती जी आहे ती नोंद कंपनीच्या संकेतस्थळावरती करावी लागते. खाजगी कंपन्या आणि यांच्यासाठी ही नोंद ऐच्छिक असते.
मग कंपनीच्या संकेतस्थळावरती ती नोंद जी आहे ती नोंद केली जात असते. त्यानंतर ठेव अर्ज रक्कम जमा किंवा गोळा करणं. मग ठेव अर्ज रक्कम आणि ठेव अर्ज आणि त्याची रक्कम जी आहे ती रक्कम जमा करण्याविषयीची सूचना कंपनीने बँकेला दिलेली असते आणि त्यानुसार बँक ठेवीचे अर्ज म्हणजे तिथे बँकरची जी नियुक्ती केलेली असते त्या बँकर्सला सूचना दिली जाते आणि त्या सूचनेनुसार बँक जी आहे ती बँक ठेवीचा अर्ज आणि ठेवीची रक्कम जी आहे ती रक्कम ठेवीदाराकडून जमा करून घेते आणि त्याचा सर्व तपशील जो आहे तो तपशील कोणाकडे पाठवला जातो आहे, कंपनीकडे जो आहे तो कंपनीकडे पाठवला जात असतो. ठेव पावती, ठेव स्वीकारली आहे याबाबतचा पुरावा म्हणजे ठेव पावती. मग तिथे ठेवीदाराकडून रक्कम जी आहे ती रक्कम प्राप्त झाल्यापासून किंवा चेकने जर पैसे जमा झालेले असेल तर त्याचं चेक जो आहे तो त्या चेकचे किंवा धनादेशाचे शोधन झाल्यापासून 21 दिवसाच्या आत ठेवीदाराला ठेव पावती जी आहे ती पावती दिली जात असते. मालमत्तेवरती बोजा निर्माण करणे. जर कंपनीने सुरक्षित ठेवी स्वीकारत असेल तर कंपनीला अशा वेळी आपल्या मालमत्तेवरती बोजा निर्माण जो आहे तो बोजा निर्माण करावा लागतो आणि ठेव स्वीकारल्याच्या 30 दिवसाच्या आत कंपनीला आपल्या मालमत्तेवरती बोजा निर्माण करावा लागतो म्हणजे आपली मालमत्ता जी आहे ती मालमत्ता तारण म्हणून द्यावी लागत असते. त्यानंतर ठेवीदाराची नोंदवहीत नोंद करणं. ठेव पावती दिल्यापासून 7 दिवसाच्या आत. मग इथे आपल्याला काही गोष्टी लक्षात घ्याव्या लागतील. इथे जी मुदत आपल्याला दिलेली आहे तर तिथे जे आहे तर विश्वस्ताचा करार जो आहे तो केव्हा केला पाहिजे, त्याची परिपत्रकाची नोंद केव्हा केली गेली पाहिजे, ठेव पावती केव्हा दिली गेली पाहिजे. त्यानंतर तिथे जे आहे मालमत्तेवरती बोजा केव्हा निर्माण केला पाहिजे, नोंदवहीमध्ये नोंद केव्हा गेली पाहिजे. इथे आपल्याला काही मुदत जी आहे ती मुदत दिलेली आहे, ती मुदत आपल्याला तिथे लक्षात घ्यावी लागणार आहे. त्यानंतर ठेव विवरणपत्र जे आहे ते ठेव विवरणपत्र. मग प्रत्येक कंपनीने विहित नमुन्यामध्ये 30 जूनपर्यंत ठेव विवरणपत्र नोंदणी अधिकाऱ्याकडे जे आहे ते नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावं लागतं. परंतु या विवरणपत्रात 31 मार्च अखेरच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदी कराव्या लागतात. म्हणजे ठेव विवरणपत्र जे आहे ते ठेव विवरणपत्र कंपनीला 31 मार्च जे आहे त्या 31 मार्च अखेरपर्यंतचं ते ठेव विवरणपत्र जे आहे त्या ठेव विवरणपत्रामध्ये त्या नोंदी कराव्या लागतात आणि ते 30 जूनच्या आत कंपनीला तिथे नोंदणी अधिकाऱ्याकडे जे आहे ते नोंदणी अधिकाऱ्याकडे दाखल करावं लागत असतं. मग अशा प्रकारे आपल्याला सभासदाकडून ठेवी स्वीकारण्याची कार्यपद्धत जी आहे ती कार्यपद्धत आपल्याला स्पष्ट जी आहे ती स्पष्ट करता येईल. दोन्ही याचं जर बघितलं गेलं तर सगळे मुद्दे सारखेच आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाचा घटक जो आहे तो म्हणजे जनतेकडून ठेवी स्वीकारण्याबाबत जाहिरात प्रसिद्ध केली जाते आणि सभासदांकडून ठेवी स्वीकारण्यासाठी परिपत्रक जे आहे ते परिपत्रक प्रसिद्ध केलं जात असतं. बाकी सगळे मुद्दे जे आहेत ते मुद्दे तिथे जवळजवळ सारखेच येत आहेत. फक्त थोडासा फरक जो आहे तो फरक असल्याचं जर आपल्या लक्षात आलं तर दोन्ही घटक आपल्याला व्यवस्थित जे आहे ते व्यवस्थित विचारात घेता येतील. धन्यवाद.